युद्धकाळामध्ये गुंतवणूक कशी केली पाहिजे? ट्रम्प यांनी एखादा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा प्रभाव पडला आणि दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स निफ्टी काय अमुक एक पॉईंट्स डाऊन झाले की असं झाल्यावर लोक लगेच पॅनिक होतात. माझ्या पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन काय बाबा 16 लाख रुपये आहे आणि आज ते मागच्या 2-3 महिन्यापूर्वी काय 17 लाख रुपये होतं. याचा अर्थ तुमच्या हातून 1 लाख रुपये गेले का? असं नाही आहे. आपण सगळ्याचं सोंग आणू शकतो पण पैशाचं आणू शकत नाही. माझं जर इन्व्हेस्टमेंटचं तत्त्व म्हणजे इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी ही जर पक्की असेल तर जेव्हा तो शेअर माझ्या टार्गेट प्राईजला पोचेल तेव्हा मी त्याच्यातून एक्झिट झालं पाहिजे. मार्केट हे व्हॅल्युएशनवर चालतं आणि ते व्हॅल्युएशन त्या इन्व्हेस्टरला जेव्हा पटतं तेव्हाच तो शेअर विकत घेतो. मार्केटमध्ये हवा तयार होते आणि ती हवा तयार झाल्यानंतर अचानक काही शेअर्स म्हणजे उगाचच वाढतात. डू नॉट प्रेडिक्ट द मार्केट, फॉलो द मार्केट. नमस्कार, मी गौरव मुठे. लोकसत्ता अर्थवान प्रस्तुत अर्थगप्पामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या जगभर एक युद्धाचं वातावरण आहे आणि त्याचे परिणाम, त्याचे पडसाद आता आपल्यावरती पडायला सुरुवात झाली आहे. अगदी स्वयंपाकाचा गॅसपासून पेट्रोल डिझेलपर्यंत आणि आपल्यावरती त्याचे परिणाम होत आहेत. तर या परिस्थितीत आपण आपला पोर्टफोलिओ कसा सांभाळायला पाहिजे, त्या पडझडीपासून कसा वाचवला पाहिजे, यासंबंधी आपण आज बोलणार आहे. आणि यासाठीच आपल्याकडे आज पाहुणे आले आहेत कौस्तुभ जोशी सर. नमस्कार. कौस्तुभ जोशी सरांबद्दल सांगायचं तर ते आपले लोकसत्ताचे स्तंभलेखक आहेत. बाजार रंग हा त्यांचा स्तंभ आपण लोकसत्ताच्या अर्थवृत्तांतमधून नेहमीच वाचत असतो आणि बाजाराविषयी विविध घडामोडी ते आपल्याला सांगत असतात. तर आता युद्धकाळामध्ये गुंतवणूक कशी केली पाहिजे, कशी वाढवली पाहिजे की कमी केली पाहिजे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या पॉडकास्टमधून मिळणार आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. युद्धकाळामध्ये गुंतवणूक कशी असली पाहिजे आणि नेमकं युद्धाचा आणि अर्थशास्त्राचा काय संबंध असतो, याबद्दल काय सांगाल? युद्ध आणि अर्थशास्त्र याचा खूप घनिष्ठ संबंध आहे. इनफॅक्ट युद्ध सुरू झालं आहे आणि त्याचा इकॉनॉमिक्सशी काही संबंध नाही, हे वाक्यच मुळात चुकीचं आहे. कारण युद्ध लढण्यासाठी सगळ्यात पहिले लागतो तो पैसा. म्हणजे सैन्य असतं, त्यांचे सामरिक काय स्ट्रॅटेजीज असतात, ते काय एअरक्राफ्ट कॅरियर्स असतात किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात. ह्या येतात कुठून? तर ह्याच्यासाठी आधी बजेट लागतो किंवा पैसा लागतो. त्याच्यामुळे जेव्हा जगातल्या कुठल्याही अगदी छोट्यातल्या छोटा देश असेल, त्याचं शेजारच्या किंवा कुठल्या तरी राज्याशी काहीतरी बिनसतं देशाशी आणि युद्ध चालू होतं, तेव्हा पहिला प्रश्न तयार होतो की तुमच्याकडे किती पैसा आहे. त्यामुळे ज्या देशाला युद्ध परवडू शकत नाही त्याच्यासाठी तो नेहमीच आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो. मग आता युद्धामुळे होतं काय? तर युद्धामुळे तुमची इकॉनॉमी ही बऱ्याच अंशी, तुम्ही युद्धात असलात काय नसलात काय, तुम्हाला कुठेतरी एक डॅमेज इम्पॅक्ट येणार आहे. म्हणजे एक उदाहरण घेऊ. आता आपण भारतात राहतो, आपण भारतीय आहोत, त्याच्यामुळे पहिला आपण आपल्या विषयापासून सुरुवात करू की आपल्या देशात जे खनिज तेल, क्रूड ऑइल किंवा LPG, CNG ज्याला आपण द्रवरूप इंधन म्हणतो, हे सगळं आपण वापरतोय. त्याची मागणी ही गेल्या 20-25 वर्षात खूप वाढली आहे. पण हे आपण सगळं स्वतः बनवतो का? तर नाही. मग हे आपण बरंचसं आयात करतो. मग जर हे आयात करत असू तर ज्या देशांमधून ते आपल्याकडे येतं तिकडे जर युद्ध सुरू झालं तर अर्थातच त्याचा फटका आपल्याला बसणार आहे. आता दुसरी गोष्ट, या युद्धाच्या धामधुमीत गुंतलेल्या देशांना आपण अनेक गोष्टी निर्यातसुद्धा करतो. जसं आपल्याकडून बासमती तांदूळ, फळफळावळ किंवा आता समजा हे युद्ध असंच लांबलं तर आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांनी आपल्या हापूस आंब्याचं काय करायचं, असे छोटे छोटे वाटणारे विषय आहेत. पण युद्ध आणि अर्थशास्त्र यांचा खूप गहन संबंध आहे. कारण युद्ध पैशाशिवाय लढता येऊ शकत नाही आणि जेव्हा युद्ध संपतं तेव्हा खरे आकडेमोडीचे प्रकार सुरू होतात की कुणी किती खर्च केला, मग कुणाला त्याच्यातून किती फायदा झाला. बरं, ते युद्धात एकदा खर्च केलेला असतो तो सगळा वसूल करायचा असतो आणि मग ते वसूल कसा करायचा याच्यातून पुढे दुसरी आपत्ती येऊ शकते. म्हणजे तुम्ही जर महायुद्धाचा इतिहास बघितलात, पहिलं आणि दुसरं महायुद्ध, तर त्या पहिल्या महायुद्धानंतर जो व्हर्सायचा करार झालेला, ज्यामध्ये युद्धखोरीसाठी जो अन्यायकारक कर लावला गेला आणि त्याच्यातूनच पुढे ती दुसऱ्या महायुद्धाची सगळी परिणिती झाली. त्यामुळे युद्धाचा सगळ्यात मोठा संबंध हा अर्थशास्त्राशी असतो. कारण आपण जसं पर्सनल फायनान्समध्ये आपण कायम म्हणतो की आपण सगळ्याचं सोंग आणू शकतो पण पैशाचं आणू शकत नाही. त्यामुळे आता मला म्हणजे माझ्या हृदयामध्ये अगदी पूर्ण अगदी देशभक्ती संचारलेली आहे वगैरे वगैरे, पण पैसेच नसतील तर युद्ध लढायचं कसं? त्यामुळे युद्धाचा अर्थशास्त्राशी सगळ्यात जास्त संबंध आहे. तो भावनिक नाही आहे, तो प्रॅक्टिकल आहे. सर, या युद्धामुळे अर्थात घराचं जे बजेट आहे त्याच्यावर सुद्धा इम्पॅक्ट होणार आहे. तर
कुठले शॉर्ट टर्म्स परिणाम आपल्यावरती सुरुवातीला होतील? काही गोष्टी आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून जेव्हा लोकांपर्यंत पोहोचवतो तेव्हा आम्ही काही गोष्टी गृहीत धरतोय. याचा अर्थ ह्या अशाच घडल्या पाहिजेत असा मुद्दा नाही आहे. म्हणजे आता आपण हे आज पॉडकास्ट शूट करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, ते प्रत्यक्ष पोहोचेपर्यंत दर तासाला काही वेगळे अपडेट येत आहेत. तर पहिला असा मुद्दा मला वाटतो की आपल्या घरापर्यंत हे युद्ध पोचण्यासाठी आपण रोजच्या व्यवहारात ज्या वस्तू विकत घेतो त्यातल्या कुठल्या वस्तू आपल्याला मिळणार नाहीत याची आपण एक यादी केली तर त्याच्यात पहिला नंबर आहे पेट्रोल, डिझेल आणि मग LPG गॅस, वाहनांसाठी वापरला जाणारा CNG गॅस. आता हे सुद्धा टंचाईचं सत्र किती दिवस चालेल? तर माझा एक वैयक्तिक यावरचा लुकआउट असा आहे, आउटलुक, की या अरबस्तानातल्या देशांना हे युद्ध झेपणारं नाही. कारण जेव्हा आपण म्हणतो की इराक, इराण, सौदी अरेबिया या सगळ्या देशांमधून जगाला क्रूडचा पुरवठा होतो आणि त्या जगप्रसिद्ध होर्मुझच्या सामुद्रधुनीतून त्या सगळ्याची ते टँकर्स जात असतात. इतका चिंचोळा प्रकार आहे. तुम्ही जर का तो मार्ग रोखून धरलात तर अन्य देशांचाही धंदा बुडतोय. बरोबर. त्यामुळे हे किती महिने टिकेल? जसा 40 वर्षापूर्वी जो ऑइल क्रायसिस आला होता त्यावेळेला लिटरली भाव डबल झाले होते. तर तेवढं होईपर्यंत जग थांबू शकेल का? त्याच्यामुळे माझ्या अंदाजाने एक 2 ते 3 आठवड्यामध्ये ही परिस्थिती बऱ्यापैकी निवळायला हवी. माझा असा अजिबात दावा नाही की ते युद्धच संपेल, कारण ते तुम्ही आणि मी सांगून सुरू झालेलं नाही, त्यामुळे संपणारही नाही आहे. पण तेलाचं संकट हे निश्चितच महिनाभर त्रास देणार आहे. त्याच्यामुळे जे लोक PG राहतात किंवा जे हॉटेल खानावळींवर अवलंबून आहेत त्यांना याचा त्रास नक्कीच सहन करावा लागेल. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की याला काही पर्याय नाही आहे हे आपण आधी मान्य केलं पाहिजे. म्हणजे उद्या सरकारने ठरवलं तर सरकारने ठरवलं म्हणून आपल्याला कुणी तेल आणि वायू देणार नाही आहे. मग आता त्याच्यात पण एक अर्थशास्त्राचा तू उल्लेख केलास तर काय गंमत आहे, आत्ताचं जे इस्रायल, अमेरिका आणि इराण हे युद्ध चाललं आहे त्याचा संबंध गल्फच्या ऑइलशी आहे. मग जगात अशा दुसऱ्या देशांना ज्यांच्याकडे ऑइल आणि नॅचरल गॅस आहे त्यांना ही एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. मग आता आपण मॅक्रो पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करूया की ऑस्ट्रेलियासारखा देश आहे की ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर गॅस रिसोर्सेस आहेत. मग त्यांच्याकडून काही सप्लाय होऊ शकतो का? किंवा व्हेनेझुएलाचं ऑइल आहे. इनफॅक्ट एक मुद्दा थोडा वादग्रस्त वाटेल पण तो महत्त्वाचा आहे. रशियाकडून आपण तेल घेऊ नये म्हणून आपल्यावर अमेरिकेने सँक्शन्स म्हणजे निर्बंध लादले. बरोबर. आणि आपल्यावर जाचा कटी लादल्या. गंमत अशी आहे की रशियाकडून तेल घेऊ नये म्हणून अमेरिकाने आपल्याला थोडक्यात कात्रीत सापण्यासाठी परिस्थिती आणली आणि अमेरिकेनेच आपल्याला रशियाकडून 1 महिना तेल घ्यायची परमिशन दिलेली आहे. आणि रशियाला जेव्हा रशियाला तेलातून पैसा मिळेल तेव्हा तो पैसा अल्टिमेटली रशिया युक्रेन युद्धातच वापरला जाणार आहे. त्यामुळे एक युद्ध थांबवण्यासाठी जो पैसा लागतोय त्यांनी दुसरं युद्ध पेटणार आहे. त्याच्यामुळे ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही अर्थात या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीमध्ये आपल्यासारख्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांना काही थेट त्याचा फायदा होत नाही, पण बिझनेस डील्स ही कधी थांबत नसतात. त्यामुळे इमिडिएट रिॲक्शन होईल का? तर नक्की येईल. आणि आपल्या सगळ्या लोकांचं बजेट हे 1-2 महिने जरा अस्थिर असणार आहे. आणि त्यातून सरकार काय कशा पद्धतीने मार्ग काढतं हेही आपण येत्या काळात बघूच. पण इमिडिएटली जो फरक मला वाटतो तो कच्च्या तेलाच्या भावामुळे तयार झालेला आहे. या व्यतिरिक्त त्या क्रूड ऑइलपासून जे बाय प्रॉडक्ट बनतात, क्रूड ऑइल हा काही फक्त पेट्रोल डिझेल पुरताच मर्यादित विषय नाही. तो बेसिकली पॉलिमर्स या बिझनेसशी रिलेटेड आहे. म्हणजे त्याच्यापासून असंख्य वेगवेगळी उत्पादनं बनतात जे बनवण्यासाठी क्रूड ऑइल लागतं. मग ते क्रूड ऑइलचाच सप्लाय कमी झाला तर त्याच्यावर अवलंबून असलेले कारखाने काही काळासाठी शटडाऊन मोडमध्ये जातील. मग त्या कारखान्यांमध्ये जी लोकसंख्या किंवा जे मजूर काम करतात त्या मजुरांना कदाचित 1-2 महिने पैशाची त्यांची तंगी होऊ शकते. आणि हे म्हणजे थोडक्यात असं न हो, चुकीची तुलना होईल, पण लॉकडाऊन जेव्हा आपल्याकडे करोनाचा लागला तेव्हा तो जसा एकाचा प्रभाव दुसऱ्याचा तिसऱ्यावर झाला तसा हा थोडासा प्रकार आहे. आणि अल्टिमेटली काय होतं, लोकांच्या हातातले पैसे कमी झाले की लोक खर्च कमी करतात आणि खर्च कमी झाला की अर्थव्यवस्थेची गती मंदावते.
थोडक्यात इन्व्हेस्टर्स किंवा लोक पॅनिक होतात. तर Perfect. या संदर्भातच मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की सेन्सेक्स आपण बघितलं गेल्या वर्षी 85,000च्या पुढे गेला होता, म्हणजे जवळजवळ ऑल टाईम हाय होता. आणि नवीन वर्षात नवीन आशा लोकांपुढे होत्या की या वर्षात आता सेन्सेक्स आणखी नवीन उच्चांक गाठेल. पण सेन्सेक्सने उलटा प्रवास करत 75,000 अंशांकडे तो येतोय. तर अशा परिस्थितीत लोकांसाठी ही संधी आहे की लोक पॅनिक झालेत, तर याबद्दल काय सांगाल? एक या बाबतीत मुद्दा मला सारखा वाटतो तो म्हणजे सांगायलाच हवा की आपल्याकडे इन्व्हेस्टर्स पॅनिक होण्याचं प्रमाण काय आहे. कारण त्यांना मार्केटमधल्या गोष्टींपेक्षा त्या मार्केटमधल्या गोष्टी कशा समजून घ्यायच्या यात कमी इंटरेस्ट आहे. म्हणजे ज्याला आपण मार्केटची इमिडिएटली रिॲक्शन म्हणतो की ट्रम्प यांनी एखादा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा प्रभाव पडला आणि दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स निफ्टी काय अमुक एक पॉईंट्स डाऊन झाले की असं झाल्यावर लोक लगेच पॅनिक होतात की अरे अरे. आणि आजकाल दुसरं एक आहे तर ऑनलाईन ॲप्समुळे तुमचे गुंतवणुकीचे आकडे रोज कळतात. म्हणजे अरे आज माझा पोर्टफोलिओ एवढ्या रुपयांनी डाऊन झाला. तर आता मुद्दा असा आहे की हे पॅनिक का होतात, कारण ह्यांना हे मनापासून पटलेलं नाही आहे की मी जर का 5 ते 7 वर्षासाठी गुंतवणूक करतोय तर आज जो काय फटका मार्केटला बसला आहे त्याचा माझ्याशी थेट संबंध नाही आहे. आणि हे फंडे ज्यांचे पक्के नसतात ते लोक नक्कीच पॅनिक होणार. म्हणजे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की जे काय घडतंय ते आज इम्पॅक्ट होतोय, पण बरोबर, दीर्घकाळात फायदा होईल. आणि दुसरी एक गमतीशीर गोष्ट की माझ्या पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन काय बाबा 16 लाख रुपये आहे आणि आज ते मागच्या 2-3 महिन्यापूर्वी काय 17 लाख रुपये होतं. याचा अर्थ तुमच्या हातून 1 लाख रुपये गेले का असं नाही आहे. जर तुम्ही ह्या रेटला ते सगळे शेअर्स विकलेत तर तुम्हाला 16 लाख रुपये मिळतील. तुम्ही म्हणाल बघा 1 लाखाचं नुकसान झालं, एक अगदी नफा तोटा. करेक्ट. तो कागदी त्याला आपण पेपरवरचा म्हणजे तो दिसतो आपल्या अकाउंटला येत नाही. नोशनल लॉस हा मोठा प्रकार असतो. आणि त्यात दुसरी एक गोष्ट गमतीशीर आहे की जी लोक ह्या इन्व्हेस्टमेंटच्या मार्केटच्या सगळ्या गडबडीमध्ये मागच्या 2-1 वर्षात आलेली आहेत ते लोक सगळ्यात जास्त पॅनिक होणार आहेत. कारण 2020ला जेव्हा कोविड आला तेव्हा मार्केट जबरदस्त आपटलं होतं आणि तेव्हा लोकांना आता हे कधी पुढे जाईल का, वर जाईल का, मग काय व्ही शेप रिकव्हरी येईल का, काय एल शेप येईल का, यू शेप येईल, आणि ते स्पेक्युलेशन चालू होते. आणि आपल्या मार्केटने फॅब्युलस रिटर्न्स दिले. त्यामुळे 2022-23 नंतर लोकांनी विक्रमी SIP काढायला सुरुवात केली. म्हणजे आपण म्युच्युअल फंडचा जर SIPचा डेटा बघितला तर तो अमेझिंग वाढत होता. आणि मग हे सगळे लोक का आले होते, कारण त्यांना ते मागच्या 3-4 वर्षाचे रिझल्ट्स दिसले होते की अरे एवढे रिटर्न्स मिळतात. आणि दुसरीकडे बँकेमध्ये किंवा फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा तत्सम जुने आपले ट्रेडिशनल प्रॉडक्ट आहेत, अरे त्याच्यात काय, त्याच्यात 7.5-8% तर मिळणार, इकडे बघ 20% रिटर्न मिळतात. त्यामुळे त्या लोभी मनोवृत्तीनी लोक तिकडे आलेले होते. पण त्यावेळेला त्यांना हे माहीत नव्हतं की प्रत्येक इन्व्हेस्टमेंटला एक रिस्क फॅक्टर असतो. तर तो रिस्क फॅक्टर हा ज्यांना माहिती आहे त्यांचं पॅनिक होण्याचं प्रमाण डेफिनेटली कमी आहे. आणि ज्यांनी रिस्क फॅक्टर लक्षात घेतला नाही आहे ते 100% पॅनिक होणार आहेत आणि त्याला आपण काही करू शकणार नाही. सर, तुम्ही मगाशी SIPचा उल्लेख केला, तर मुळात आत्ता हाच मुख्य प्रश्न आहे की SIP थांबवावी का? कारण की बरेच इन्व्हेस्टर जे आहेत ते म्हणतात की अरे बापरे SIP थांबवायला हवी, किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की SIP सध्यापुरती स्टॉप करावी का, किंवा मग ती दुसऱ्या सेक्टरमध्ये म्हणजे की एखादा सेक्टर स्पेसिफिक फंड घ्यावा, किंवा एखादा ती SIP थांबवून दुसऱ्या नवीन फंडात SIP करावी का? तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मुळात SIP का करतो आपण हा प्रश्न स्वतःला आधी विचारूया की माझं वय काय आहे. तर माझं वय 30 आहे आणि माझा आता छान नोकरी व्यवसाय आहे. आय एम फायनान्शियली स्टेबल. मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतो आणि मला एक रिटायरमेंटमध्ये पैसे त्यावेळेला मला हवेत. म्हणजे माझा आउटलुक कमीत कमी 20 वर्षाचा आहे. मग मी आत्ता जी SIP सुरू केलेली आहे त्या SIPचा या युद्धाशी थेट संबंध आहे का, तर ह्या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. बरं, SIP का करायची, कारण आपण मार्केटला टाईम करू शकत नाही. एक छान वाक्य आहे शेअर मार्केटशी संबंधित, डू नॉट प्रेडिक्ट द मार्केट, फॉलो द मार्केट. मग आता SIP म्हणजे काय आहे, अगदी जे नवीन गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी अजून थोडं एक्स्ट्रा सिम्पल करून सांगतो की तुम्ही 1,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलीत आणि मागच्या महिन्यात तुमच्या म्युच्युअल फंडातल्या त्या स्कीमची NAV समजा 40 रुपये होती, तर तुम्हाला त्या 40 रुपयाच्या इक्विव्हॅलंट युनिट्स मिळतात. या महिन्यामध्ये समजा मार्केट डाऊन झालं तर ती NAV पण 40ची 35 येते. याचा अर्थ तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात. मग एक विचार असा आहे
की या सगळ्या पडझडीच्या काळात जर मी जास्ती पैसे दर महिन्याला गुंतवत राहिलो तर माझ्याकडे युनिट्स ॲक्युम्युलेट होतील लो कॉस्टला, आणि जेव्हा ते मार्केट परत स्विंग मोडमध्ये जाईल तेव्हा मला त्याचा फायदा होईल. त्यामुळे SIP बंद करणं हा सध्याच्या काळामध्ये योग्य निर्णय नाही. पण तरीही काही असे इन्व्हेस्टर्स नक्की आहेत की ज्यांना आपण का SIP सुरू केले हे अजून ठीकसं कळलेलं नाही. म्हणजे 2026 साली SIP सुरू केली किंवा काय 2025च्या अखेरीस कुठेतरी दिवाळीच्या आसपास SIP सुरू केली आहे आणि मग नाही अरे 2-3 वर्षापासून छान मार्केटमध्ये रिटर्न्स मिळायचे म्हणून मी पण SIP चालू केली, मग आता 2-3 वर्षांनी मला रिटर्न्स मिळाले पाहिजेत. मग अशा लोकांना आम्ही काय म्हणू की तुला 2-3 वर्षांनी नक्की रिटर्न पाहिजेत का, म्हणजे तुला त्या पैशाची गॅरंटीड रिटर्न्स अशी अपेक्षा असेल तर मात्र तू SIP थांबव, किंवा मग तू इक्विटी फंडाच्या ऐवजी डेट किंवा हायब्रिड फंडाचा विचार कर. म्हणजे इथे 2 पातळ्यांवर काम झालं पाहिजे. एक तुमचं फंडाची निवड आणि दुसरं तुमच्या मार्केटचा आउटलुक. ह्या दोघांचा विचार करता म्हणजे मला 2045 साली पैसे पाहिजेत आणि मी 2026 साली जी घटना घडते त्याचा इफेक्ट काय होईल ह्याचा विचार करून आत्ताच घाबरलो तर मग अशा लोकांनी इन्व्हेस्टमेंट कराव्याच का हा प्रश्न येतो ना. त्याच्यामुळे पॅनिक होण्यामागचं मुख्य कारण ही आपले तत्व जी इन्व्हेस्टमेंटची आहेत ती तत्व आपली फिक्स नसतात. म्युच्युअल फंडाचं झालं, आता शेअर बाजारात जे इन्व्हेस्टर्स गुंतवणूक करतात त्यांचं काय, त्यांनी शेअर्समध्ये जे डाऊन गेलेत ते ॲव्हरेजिंग करावं का? ॲव्हरेजिंग हा सध्याच्या काळातला एकदम हिट आणि हॉट शब्द आहे. ह्याचं कारण तुम्ही असा कुठलाही शेअर रँडमली उचला आणि तो शेअर अनाकलनी त्या पडतोच आहे. म्हणजे आज काय तो 1% डाऊन आहे, उद्या काय 1.5% डाऊन आहे, परवा अचानक 6%च खाली आला, मग एक 3-4 दिवस झाल्यानंतर तो अचानक पण 1-2% वर येतो. सो देर इज नो स्टेबिलिटी, ज्याला आपण वॉलेटाईल मार्केट असा शब्द वापरतो आणि चॉपी म्हणतो, म्हणजे वर खाली अशा प्रकारचं होतं. मग लोक काय म्हणतात माझ्याकडे काय XYZ शेअर आहे त्याचे काय 50 क्वांटिटीचे शेअर्स आहेत आणि ते अरे मी 6 महिन्यापूर्वी घेतले होते रे, मग ते आता महाग झालेत म्हणजे आता ते खूप स्वस्त झालेत, मग मला ते माझा पोर्टफोलिओ असा लालेलाल दिसायला लागला आहे. मग मी एक काम करतो त्याच्यात अजून थोडे शेअर्स घेतो. बरं ठीक आहे घे तू. अजून 1-1.5 महिना झाल्यानंतर तो शेअर अजून थोडा खाली गेलेला असतो आणि तो त्याच्यात पुन्हा पैसे टाकतो आणि ॲव्हरेजिंग करतो. हे कोणी करावं तर ज्याचं कॅपिटल खूप मोठं आहे आणि ते सगळे विकत घेतलेले शेअर्स हे जोपर्यंत मार्केट पुन्हा U-टर्न घेऊन वर जात नाही तोपर्यंत होल्ड करून ठेवायची मानसिक म्हणजे मेंटल आणि प्रॅक्टिकल की बस काही प्रॉब्लेम नाही, काय होईल 2-3 वर्ष मला पैसे लागणार नाही आहेत का, काही प्रॉब्लेम नाही, मी ते शेअर्स असेच होल्ड करतो. बरोबर. अशी ज्यांची तयारी असेल त्यांनी ॲव्हरेजिंगचा ॲटलिस्ट विचार करा. त्यांनी पण सरसकट ॲव्हरेजिंग करावं असं माझं म्हणणं नाही आहे, कारण ते कधी बॉटम आउट होईल आपल्याला कळत नाही. सर पण बऱ्याचदा असं दिसून येतं की जेव्हा पोर्टफोलिओ एकदम हिरवागार असतो, खूप चांगले प्रॉफिट्स असतात, लोक तो आजकाल मोबाईलमध्ये जसं तुम्ही पहिल्यांदा उल्लेख केलं की मोबाईलमध्ये बघतात अरे वा खूप छान प्रॉफिट आहे, तो बुक करत नाही आणि जेव्हा पोर्टफोलिओ लाल व्हायला सुरुवात होतो, बाजार पडायला सुरुवात होतं, तेव्हा म्हणतात आता कोणते विकू. तर या परिस्थितीशी कसं तोंड दिलं पाहिजे किंवा नेमकं प्रॉफिट बुक कसा केला पाहिजे, काय त्याबद्दल गणित किंवा तत्व काय असायला पाहिजे? शेअर बाजारामध्ये जे थेट गुंतवणूक करतात म्हणजे शेअर्स विकत घेतात त्यांच्यात 3 प्रकार ढोबळमानाने पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे जे प्युअर ट्रेडर आहेत. तुम्ही म्हणजे वायदे बाजारामध्ये ट्रेडिंग करा, फ्युचर्स ऑप्शन्समध्ये, किंवा तुम्ही शेअर्स विकत घेऊन शॉर्ट टर्ममध्ये किंवा 1-2 आठवड्यामध्ये वगैरे ते विकून त्याचे पैसे कमवा. दुसरा जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये मला एक माझा कोर पोर्टफोलिओ बनवायचा आहे, म्हणजे उत्तम अशा एक 15 ते 20 कंपन्या मी निवडलेल्या आहेत ज्यांचे फंडामेंटल्स खूप छान आहेत आणि असे एक 20-15-20 शेअर्स हे मी दर महिन्याला थोडे थोडे घेतो. म्हणजे एक इंटरेस्टिंग टर्म ह्या संदर्भात वापरले जाते स्टॉक SIP. जशी फंड्समध्ये SIP अशी शेअर्सची SIP. दर महिन्याला मी या 4-5 कंपन्यांचे मिळून थोडे थोडे शेअर्स घेऊन माझा एक छान पोर्टफोलिओ उभारतो, कारण मला तो वेल्थ क्रिएशनसाठी उभारायचा आहे. बरोबर. आणि तिसरी कॅटेगरी आहे जी या सध्याच्या काळात महत्त्वाची ठरते की मला एक समजा एक 550 रुपयाचा शेअर आहे आणि मला असं चार्टवर दिसतं आहे आणि त्याचे फंडामेंटल्स पण चांगले आहेत की तो 700-800 रुपये नक्की जाईल आणि माझा हेतू आहे की मला ह्या 2-3 महिन्यामध्ये एक 15-20% त्याच्यातून रिटर्न्स मिळाले पाहिजेत. माझं जर इन्व्हेस्टमेंटचं तत्व म्हणजे इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी ही जर पक्की असेल
तर जेव्हा तो शेअर माझ्या टार्गेट प्राईजला पोचेल तेव्हा मी त्याच्यातून एक्झिट झालं पाहिजे. बरोबर. हे कोण करू शकतं? ज्यांचा स्वतःच्या मनावर एवढा ताबा असतो ते. पण मानवी मन हे लोभी आहे ना, आपण म्हणतो. तो 500चं 650 700 3-4 महिन्यात जाणं अपेक्षित असतं आणि मार्केट छान पळतं, त्याच्यामुळे तो 2च महिन्यात जातो, 1.5 महिन्यात जातो. मग मी काय विचार करतो, एक काम करू, कशाला विकायचे, होल्ड करूया. मग नंतर लक्षात येतं की अरे बापरे, हा आता जरा थोडा खाली आलाय, आता मी काय करू. बरोबर. त्यामुळे तुम्ही जर तिसऱ्या कॅटेगरीत असाल की मला शेअर्स विकत घ्यायचे आहेत आणि मला ह्याच्यातून एवढे पैसे मिळाल्यानंतर मला हा शेअर विकायचा आहे, तर तुम्ही ते शांतपणे तुम्ही त्याच्यातून बाजूला झालं पाहिजे. शेअर बाजार हा मुळातच मेंटली स्टेबल राहून तुमचे पैसे वाढवण्याचा विषय आहे. तो अस्थिर लोकांचा विषय नाही आहे, कारण मग त्याची नशा चढायला लागते. शेअर बाजार हा बुद्धिवान, त्याच्यावर अभ्यास करू शकणाऱ्या आणि त्याच्यावर मन लावून अभ्यास करायची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाचा विषय. तो हलक्यात घ्यायचा विषय नाही आहे. म्हणजे तो इन्स्टावर रील्स बनवणे, त्याच्यामधून पटकन शॉर्ट टर्म प्रॉफिट कमवणे वगैरे हे प्रकार सध्या बऱ्यापैकी वाढले. तर तो जेवढं इन्स्टंट जेवण बनवू शकतं पॅक पदार्थापासून, तसं शेअर मार्केट नाही शिकतायत. तो पण एक थोडासा शास्त्रीय संगीत शिकण्यासारखा प्रकार आहे. मंदीत संधी समजली जाते बऱ्याचदा, पण याचा सध्या उलटा परिणाम आपल्याकडे दिसतोय की आपल्याकडे संधी जरी दिसते आहे तरी पण परदेशी गुंतवणूकदार जे आहेत, म्हणजे ज्याला आपण FII म्हणतो, ते पलायन करतात थोडक्यात, म्हणजे की आपल्याकडचे शेअर्स विकतात. तर याबद्दल काय सांगता येईल की ते कधी परततील आणि कधी आपला बाजार पुन्हा वर जाईल? FIIsनी भारतीय मार्केटला थोडंसं आवडतीच्या राणीच्या ऐवजी नावडतीची राणी म्हणून मागच्या 1-2 वर्षात डिक्लेअर केलेलं आहे. आणि त्याला एक प्रमुख कारण जे मला वाटतं ते म्हणजे व्हॅल्युएशन वाईज भारतीय बाजार हे बऱ्यापैकी महाग आहेत असं एक इंटरनॅशनल परसेप्शन मागच्या 2 वर्षात बिल्टअप झालं. म्हणजे काय, तर आता तुम्ही 1-2 मिनिटासाठी गृहीत धरा की तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या देशातले इन्व्हेस्टर आहात, तुम्ही भारतीय नाही, आणि तुम्ही भारतातल्या शेअर बाजारात इन्व्हेस्ट करताय आणि त्याऐवजी तुम्ही चायनामधल्या हाँगकाँग किंवा शांघायच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये इन्व्हेस्ट करताय, किंवा तुम्ही फॉर दॅट मॅटर ब्राझीलमध्ये इन्व्हेस्ट करताय, किंवा तुम्ही साऊथ कोरियाच्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय. आणि जर तुम्हाला असं वाटलं की इंडियन स्टॉक मार्केट म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टी यापेक्षा जर का ह्या मार्केटमध्ये थोडे रिटर्न्स जास्त आहेत, तर तुम्ही ऑब्व्हियसली फर्स्ट चॉईस म्हणून त्या मार्केटमध्ये जाणार आहे. मग आता आपल्या दृष्टीने विचार करा की आपली मार्केट्स ही इतरांपेक्षा आकर्षक वाटली तर आपोआपच FII आपल्याकडे येणार आहेत. याचा अर्थ आपल्याकडच्या कंपन्यांच्या फंडामेंटल्समध्ये काही दोष आहे का, आपल्या कंपन्या कुठे काय चुकत आहेत का, किंवा आपल्या कंपन्या काय फायदेशीर ठरत नाही आहेत का, तर असं नाही आहे. पण मार्केट हे व्हॅल्युएशनवर चालतं आणि ते व्हॅल्युएशन त्या इन्व्हेस्टरला जेव्हा पटतं तेव्हाच तो शेअर विकत घेतो. त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्स हे नक्की आपल्याकडे येतील. आणि एक मुद्दा तुम्ही जर विसरला नसाल तर अमेरिकेचं स्वतःचं स्टॉक मार्केट पण मागच्या 2 वर्षात खूप वाढलेलं आहे. विशेषतः अमेरिकन टेक कंपनीज ज्याला आपण म्हणतो, IT कंपनीज नाही, आय एम टॉकिंग अबाउट टेक्नॉलॉजी कंपनीज, AIच्या संदर्भात. त्यामुळे अमेरिकन स्टॉक एक्सचेंज खूप वाढलेलं आहे. त्यामुळे तो पैसा अमेरिका म्हणा किंवा अन्य बाजारपेठातून मार्केट्स म्हणून जेव्हा आपल्या देशात यायला लागेल त्याला अजून काही काळ नक्की जावा लागणार आहे. कारण तसं आपलं मार्केट व्हॅल्युएशन वाईज जस्टिफाय करत नाही आहे. काही इन्व्हेस्टर्सच्या मते भारतापेक्षा चायनाचं मार्केट आणि साऊथ कोरियाचं मार्केट सध्या जास्त फेवरेबल आहे असाही इंटरनॅशनल म्हणजे इन्व्हेस्टर्सच्या आपण ज्याला आपण न्यूज लेटर म्हणतो किंवा त्यांच्या CEOंच्या मुलाखती म्हणतो, त्याच्यातून लोकांनी असं सांगितलेलं आहे की इंडियन मार्केट्स आर सीम्स टू बी लिटिल बिट कॉस्टली ऑर ओव्हर प्राइज्ड. तर ते व्हॅल्युएशन जेव्हा आपल्या प्रॉफिट्सनी जस्टिफाय होईल तेव्हा ते पुन्हा यायला सुरुवात करतील. फक्त एक मला त्यातल्या त्यात एक थोडी समाधानकारक गोष्ट अशी वाटते की पूर्वी अशी कुठली आंतरराष्ट्रीय धामधुमीची घटना घडली की आपले मार्केट लिटरली पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळायचे. आता आपल्याच म्हणजे आपल्या म्हणण्यापेक्षा तुमच्याच पैशाने ही मार्केट तग धरून आहेत. तुम्ही जर का बघितलं तर म्युच्युअल फंड्स आणि DII डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स हे दर महिन्याला खरेदी करत सुटलेत. त्यामुळे नाही ते नसते तर विचार करा आपलं मार्केट किती खाली गेलं असतं. त्यामुळे तो एक त्यातल्या त्यात आशादायक प्रकार आहे. सर, सेक्टर स्पेसिफिक बोलायचं झालं तर आता नेमके कुठले सेक्टर्स आत्ता बघितले पाहिजे? कारण की आपण बघतोय बाजारात LPGचा तुटवडा जाणवतोय, कमर्शियल सिलेंडर्स मिळत नाही आहे,
त्यामुळे बरेच जे लोक आहेत ते आता इलेक्ट्रिक शेगड्यांकडे वळालेत. मग इलेक्ट्रिक शेगड्यांची पण अशी परिस्थिती आली की तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेलात तर दररोजचे 100 शेगड्या विकल्या जात आहेत, 200 शेगड्या विकल्या जातात, त्यांचा स्टॉक संपतो आहे. शिवाय आणखीन काही इतर जे म्हणजे सेक्टर्स आहेत त्यातल्या काही प्रोडक्ट्सला डिमांड येते. तर अशा वेळी असे काही सेक्टर्स निवडले पाहिजे का आपल्या पोर्टफोलिओमध्ये? इवन आता डिफेन्स सेक्टर, एवढं युद्ध पेटलं आहे, एवढी शस्त्रास्त्र वापरली जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिथल्या ज्या डिफेन्सच्या कंपन्या यांच्यासोबत सुद्धा मिटिंग घेतली. कदाचित आपल्याकडे सुद्धा इकडे पण मिटिंग्स झाल्या होत्या. तर डिफेन्स सेक्टरबद्दल किंवा आणखीन इतर काही सेक्टर्समध्ये गुंतवणूक करावी का? आपण दोन वेगळ्या प्रश्नांचा आढावा घेऊया. आपण आता डिफेन्स सेक्टरबद्दल आधी बोलूया. भारतातल्या डिफेन्स सेक्टरमध्ये, ज्याला आपण डिफेन्स इंडेक्स म्हणतो, त्याच्यात ज्या कंपन्या आहेत त्या एकूण मार्केटच्या किती टक्के आहेत? 5% पण नाही आहेत. म्हणजे किती छोट्या कंपन्यांचे ऑप्शन्स आपल्याकडे डिफेन्समध्ये अवेलेबल आहेत. आणि त्यात पण ज्या कंपन्या आहेत त्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत. सो आता तू जसं म्हणालास की अमेरिकेत शस्त्रास्त्रांचं उत्पादन वाढवण्यावर भर दिला जातोय, तर त्याचा पर्याय हा भारतातल्या डिफेन्स कंपनीज ठरतील का? म्हणजे अमेरिकेमध्ये गव्हर्नमेंटला विमानं हवेत, ड्रोन्स हवेत, किंवा काय वेगवेगळ्या आर्म्स अँड ॲम्युनेशन्सच्या रिक्वायरमेंट्स आहेत, म्हणून भारतातलेच डिफेन्सचे शेअर्स वाढतील, हे मला गणित पटत नाही. म्हणजे असं जोपर्यंत काही थेट संबंध दिसत नाही की ह्या युद्धात ग्रस्त असलेल्या राष्ट्रांना आपल्या डिफेन्स कंपन्यांकडून एक्सपोर्टच्या ऑर्डर जात आहेत, तर डिफेन्स सेक्टर हे जसं मागच्या 4-5 वर्षात प्रॉमिसिंग होतं तशा पद्धतीने ब्लाइंडली त्याच्यावर विश्वास ठेवायला नको. म्हणजे जगात युद्ध पेटले म्हणून जगभरातल्या सगळ्याच डिफेन्स कंपन्या चालणार नाही आहेत. मग तुम्ही जर डिफेन्स सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्ही त्या सेक्टरमधल्या कंपन्यांचा अभ्यास केला पाहिजे की ही कंपनी काय बनवते. तर ही कंपनी युद्धनौका बनवते, एक उदाहरणार्थ. मग ती युद्धनौका अशी 2 महिन्यात बांधून होणार आहे का? मग युद्ध पेटलं म्हणून जरी तो शेअर टेम्पररी वर गेला तरी तो पुन्हा युद्ध संपल्यानंतर खालीच येणार आहे. मग इथे स्मार्ट इन्व्हेस्टर्सना संधी आहे की कधी कधी काय होतं, मार्केटमध्ये हवा तयार होते आणि ती हवा तयार झाल्यानंतर अचानक काही शेअर्स म्हणजे उगाचच वाढतात, त्याला काही जस्टिफिकेशन देता येत नाही. मग समजा तुम्ही असे मोमेंटम शेअर्स घेतलेत तर तुम्हाला योग्य वेळी एक्झिट होता आलं पाहिजे, नाहीतर तुम्ही त्याच्यात अडकून राहाल. मग आता डिफेन्स वगळता सेक्टरचा विचार करायचा झाला तर एक 2-3 सेक्टर्स जी आहेत ज्याच्यामध्ये भारताला तसा फार धोका नाही, त्यातलं एक महत्त्वाचं सेक्टर आहे ते म्हणजे बँकिंग सेक्टर. बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस याच्यातली डोमेस्टिक ग्रोथच इतकी जास्त होणार आहे की यामध्ये फारसा म्हणजे असं त्यातल्या शेअर्स असे आपटायचा वगैरे धोका फार नाही आहे. आणि ज्या कन्झ्युमर गुड्स किंवा ज्याला आपण घरगुती वापराच्या ग्राहकोपयोगी वस्तू म्हणतो त्याचं कन्झम्पशन तर सुरूच राहणार आहे. कारण म्हणजे आपल्याला इंडिया ग्रोथ स्टोरी असं आपण स्वतःला संबोधतो, पण ती ॲक्च्युली इंडिया कन्झम्पशन स्टोरी आहे. कारण भारतातल्या लोकांनी जर वस्तू विकत घ्यायच्या थांबवल्या तर ऑटोमॅटिकली कंपन्यांचे कॉर्पोरेट्सचे प्रॉफिट्स थांबतात. त्यामुळे ती कंटिन्युएटी कुठल्या कंपन्यांमध्ये आहे याचा विचार करायला लागेल. आणखी महत्त्वाचं म्हणजे कंपन्यांचे जे 3-3 महिन्यानंतर रिझल्ट्स येतात ते इन्व्हेस्टर्स बघतात का? प्रत्येक कंपनीला 3 महिन्यानंतर आपला रिझल्ट जेव्हा पब्लिश करायचा असतो तेव्हा मोस्टली त्या क्वार्टरली रिझल्ट्स बरोबर प्रेस कॉन्फरन्स असतात, त्याच्यात कंपन्या आपला आउटलुक सांगतात आणि ह्याच्यावरून आपल्याला अंदाज नक्की लावता येऊ शकतो. म्हणजे इन्व्हेस्टर नुसतेच असून फायदा नाही, तुम्ही स्मार्ट इन्व्हेस्टर बनलं पाहिजे. मग आज आपण मार्च महिन्यात असल्यामुळे आपण इयर एंडिंगच्या जवळ आलो आहे. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 1-2 महिन्यात जी आकडेवारी येणार आहे ती पूर्ण वर्षाची आपल्याला प्रॉफिट अँड लॉस आणि रेव्हेन्यूची आकडेवारी कळेल. मग एप्रिल मे जूनमध्ये आपल्याला जी आकडेवारी कळेल त्याच्यात आपल्याला ह्या युद्धाचा थेट काय फटका बसला तो दिसेल. त्याच्यामुळे तो फटका बसायला आणि त्याचे इफेक्ट समजून इन्व्हेस्टमेंट चेंज करायला पण आपल्याला स्वतःला काही वेळ द्यावा लागेल. सर, मार्केट जसजसं युद्ध पुढे जाईल तसं मार्केट पडणार आहे की मार्केटमध्ये रिकव्हरी होईल याबद्दल तुमचा अंदाज काय? युद्ध जसजसं पुढे सरकेल तसं मार्केट अजून खालच्या दिशेला जायची शक्यता जास्त आहे. याचा यामागचं सोपं कारण असं आहे की शेअर बाजाराला कुठल्याही प्रकारे एक स्थिरता आवश्यक असते की त्याला अशी ॲम्बिग्विटी चालत नाही, त्याला असं धसमुसळेचं धोरण चालत नाही, त्याला अस्थिर वातावरण ते त्याला अजिबात आवडत नाही.
त्यामुळे शेअर बाजार हा कुठल्या 2 घटकांमुळे सावरतो, तर त्याच्यात जसं तू मगाशी म्हणालास की FIIने इन्व्हेस्ट केले पाहिजेत. आता एवढी सगळी अस्थिरता असताना फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स थेट इंडियामध्ये एंट्री घेतील का, तर त्यालाही लिमिटेशन असणार. आणि हे युद्ध जसजसं वाढेल तसा ज्या देशांना त्याचा थेट परिणाम किंवा फटका बसेल त्या देशातले इन्व्हेस्टर्स कशा पद्धतीने शेअर बाजाराकडे बघतायत. बरोबर. आता त्याच्यात अजून एक कॉन्ट्रेरियन कॉल असा आहे की बाकीच्या सगळ्या युद्धात ग्रस्त झालेल्या देशांना त्याचा फटका बसेल, पण त्याच्यातून थोडासा भारत बाजूला राहिल्यामुळे कदाचित भारताला त्याचा फटका बसला नाही. म्हणजे जर जसं मगाशी मी एक अंदाज वर्तवला की पुढच्या 3 ते 4 आठवड्यात होर्मुझची सामुद्रधुनी उघडी झाली किंवा अन्य मार्गाने त्या गॅस आणि तेलाच्या टँकर्सचा मार्ग मोकळा झाला, तर आपोआपच मार्केटमध्ये एक त्याचं पॉझिटिव्ह सेंटिमेंट म्हणून स्वागत होऊ शकतं. बरोबर. त्याच्यामुळे मार्केट खाली जाईल यात काही शंकाच नाही. फक्त ते जाण्यालाही काही मर्यादा आहेत आणि ते अजून आपण इतकं बघितलेलं नाही आहे. जेवढ्या हाय ग्रोथनी 2015 ते 2025 या मागच्या 10 वर्षात आपण मार्केट ग्रो झालेलं बघितलं, तसं आपण कोविड वगळता त्याला फार फटका लागलेला बघितलेला नाही आहे. इनफॅक्ट मागच्या 4-5 वर्षात पहिल्यांदाच अशी परिस्थिती की मार्केटने असे रिटर्न्स दिलेत. त्यामुळे हे नवीन पिढीच्या गुंतवणूकदारांना थोडं पचायलाही जड जाईल की अरे हे असंही होऊ शकतं का. सर, युद्धकाळात नेमका पोर्टफोलिओ कसा असावा, म्हणजे आता मला एक एकूण जाणून घ्यायचं आहे. हा आपण शेवटचा प्रश्न घेऊया की युद्धकाळामध्ये म्युच्युअल फंड, शेअर बाजार, सोनं चांदी याबद्दल कशी मेंटॅलिटी असली पाहिजे किंवा कशा प्रकारे गुंतवणूक केली पाहिजे, हे अगदी एकेका ओळीत तुम्ही आम्हाला सांगा. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची असेल आणि तुम्हाला जर का एक स्टेबल छान लाँग टर्म रिटर्न्स पाहिजे असतील तर तुम्ही ॲसेट ॲलोकेशनचा विचार केला पाहिजे. म्हणजे मी सगळे पैसे फक्त इक्विटी शेअर्समध्येच इन्व्हेस्ट करतो आहे. याच्याऐवजी मी थोडासा माझा पोर्टफोलिओ प्रेशियस मेटल्स म्हणजे गोल्ड आणि सिल्वरचा आहे. म्हणजे कमॉडिटीज रिलेटेड माझ्याकडे थोडं एक्सपोजर आहे. थोडं एक्सपोजर माझं बॉन्ड्समध्ये आहे. म्हणजे डेट आणि इक्विटी हे जसं आपण ताळमेळ साधतो तसा थोडा प्रेशियस मेटल्सचाही विचार केला पाहिजे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये बाय अँड होल्ड याबरोबर वॉच आउट फॉर बिग ऑपॉर्च्युनिटी हाही विचार केला पाहिजे की एखादा शेअर ज्याच्या फंडामेंटलला काही धोका नाही आहे, फक्त सगळंच मार्केट पडतं आहे म्हणून तोही शेअर पडतो आहे, तर कंटिन्युअस 5 ते 6 महिने म्हणजे 2 क्वार्टर त्याची जर का प्रॉफिटेबिलिटी त्या कंपनीची चांगली असेल आणि त्या कंपनीचे फ्युचर आउटलुक चांगले असतील तर तो शेअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही विकत घ्यायलाही हरकत नाही. पण युद्धाचा निकाल काय लागेल किंवा हे युद्ध किती पेटेल हे आपल्याला सांगता येणार नाही आहे. हे जास्त काळ चालू राहणार नाही ह्याचं कारण ते परवडणार नाही आहे. पण अर्थात जगातल्या युद्धखोर नेत्यांनी काय विचार केला असेल किंवा त्यांचा काय विचार होईल ह्याचं आपण प्रेडिक्शन करणं चुकीचं आहे. म्हणून एक मुद्दा आपण कायम लक्षात ठेवायला हवा की आपल्याला साधारणपणे वर्षभर पुरतील एवढे पैसे आपल्या एका इमर्जन्सी फंडच्या माध्यमातून आपण साठवायला सुरुवात केली पाहिजे. अर्थातच आपले रेग्युलरचे खर्च असतात, घरं चालवायची असतात, EMI असतात, त्यामुळे हे आता अजून कुठे इमर्जन्सी फंड आणायचे असा जर तुम्ही विचार करत असाल तर ती चूक ठरेल. कारण इमर्जन्सी फंड असणं ही फायनान्शियल प्लॅनिंगची पहिली स्टेज आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे इमर्जन्सी फंड असेल ते कदाचित या पडत्या काळामध्ये पण सावरले जाऊ शकतील. आणि मगाशी आपला विषय निघाला त्यामध्ये आपण 2008 सालचं जर का मार्केटचं आउटलुक बघितलं तर 2008मध्ये निफ्टी हा लिटरली 40 ते 50% पडला होता. आणि त्यावेळेला डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची कपॅसिटी ही इतकी कमी होती की परदेशी गुंतवणूकदारांनी सेल केलं की आपटण्यापलीकडे आपल्या बाजाराला काही ऑप्शनच नव्हता. त्याच्यामुळे 2008 सालची निफ्टीची रिकव्हरी यायला जवळपास 2.5 ते 3 वर्ष लागली. वेअरएज 2020च्या वेळेला निफ्टीतली रिकव्हरी ही हार्डली वर्षभराच्या आत आली. त्याच्यामुळे हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे की आता आपलं मार्केट हे इतकंही तकलादू किंवा कमकुवत नाही. जेवढा बाजार पडतो तेवढा रिकवर पण लगेच होतो. आणि किती महिने लागतील? 6 ते 7 महिन्याचा कालावधी तर लागेल. बरोबर. मग त्या कालावधीमध्ये जर तुम्ही पेशन्स ठेवलेत तर तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होणार आहे.
धन्यवाद सर. अर्थगप्पा या पॉडकास्टसाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात. आम्ही याबद्दल तुमचे आभारी आहोत. सरांनी सांगितले की पेशन्स, शेअर बाजारात पेशन्स, म्युच्युअल फंडात असो शेअर बाजारात असो, पेशन्स हे खूप महत्त्वाचे आहेत. तुमची इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही सातत्याने सुरू ठेवली तर तुम्हाला दीर्घकाळात 100% त्याचे बेनिफिट मिळणार. धन्यवाद.